तर चला मित्रांनो, आज एक नवीन गोष्ट शिकूया थोडीशी. आता ती नवीन गोष्ट म्हणजे अशी, की आपल्याला इंग्रजी अ, इंग्रजांपासून आली किंवा इंग्लंड या देशामधून अ, या इंग्लंड देशाचं आपल्या देशावर राज्य होतं. त्यांनी राज्य केलं म्हणून ती इंग्रजी भाषा ही आपल्या भारतावर रूढ झाली किंवा ती इथे पसरली एवढं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण त्याच्यामधलं एक महत्त्वाचं म्हणजे अजून एक फॅक्ट म्हणजे कोणता असेल, तर तो म्हणजे असा, की आता इंग्रजी तर साहजिकच इंग्रजांमुळे आली आहे. आता साहजिकच पूर्ण भारतभर म्हणजे बऱ्यापैकी पूर्ण भारतभर इंग्रजांचं राज्य तर होतंच. पण महत्त्वाचं म्हणजे इंग्रज येण्या अगोदर आपल्या भारत देशामध्ये संस्कृत ही भाषा प्रचलित होती बघा. आता संस्कृत भाषा म्हणजे कोणती? प्रचलित म्हणण्याचा अर्थ असा, की जे शिक्षणाच्या संदर्भातलं असेल किंवा जे शिक्षण आहे, ते सगळं शिक्षण हे संस्कृत भाषेमध्येच येत होतं. मग साहजिकच काय, संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांना येत नव्हती. ती फक्त यायची ब्राह्मणांना. आणि दुसरं म्हणजे काय, की अ, जे अ, जे या वर्ण व्यवस्थेमधले काही जे वर्ण आहेत, म्हणजे बऱ्यापैकी खास करून वर्ण, त्यांना संस्कृत भाषा शिकण्याची परवानगी नव्हती. आणि मग साहजिकच काय, की जी संस्कृत भाषा आहे, ती संस्कृत भाषा ही सहसा ब्राह्मणांनाच यायची. आणि ब्राह्मण ही सगळी व्यवस्था त्यांच्या हातात पकडून त्यांनी ठेवलेली होती. मग साहजिकच आता इंग्रज आले. इंग्रजांना तर भारतीयांना कोणती ना कोणतं ज्ञान द्यायचं आहे आणि त्या ज्ञानाचा त्यांना स्वतः उपयोग करून यायचा आहे. म्हणजे त्यांचा स्वार्थ त्यांच्या कामाशी संबंधित होता. त्यांना भारतामध्ये शैक्षणिक संस्था किंवा शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवणं हे त्यांचं काही सामाजिक काम नव्हतं. पण त्यांना काय करायचं होतं, की आपल्याला ज्ञान देऊ, त्या ज्ञानाचा त्यांना फायदा करून घ्यायचा होता. आता आपल्याला एवढं माहिती आहे, की मग त्यांनी इंग्लिशच म्हणजेच इंग्रजीच आपल्याला का शिकवली? आता एवढं तर माहिती आहे, की आता साहजिकच की त्या त्यांची भाषा आहे म्हणून शिकवली, एवढं तर आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं. पण अजून एक महत्त्वाचं त्यामध्ये अ, एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे कोणती असेल, तर साहजिकच काय, की आता जर समजा संस्कृत शिकवली. आता संस्कृत शिकवली, आता साहजिकच जे इच्छुक उमेदवार पुढे येतील आणि त्यांनी जर समजा, की ती एखादी भाषा शिकण्यासाठी आवर्जून इच्छा व्यक्त केली किंवा ते शिकण्यासाठी जर ते आले, तर साहजिकच जर त्यांनी संस्कृत शिकवली, तर मग साहजिकच यांच्या धर्मामध्ये जर आता साहजिकच शिकवली, तर मग तिथे शूद्र पण येतील, वैश्य पण येतील, क्षत्रिय येतील, ब्राह्मण पण येतील. मग यांच्या धर्मामध्ये काहीतरी ढवळा